निशलपुरी गोसाव्यांनी केलेला राज्याभिषेक हा तांत्रिक विधीने उरकला गेला। तांत्रिकाचा दिवस हा नेहमी संध्याकाळी सुरू होतो, ही गोष्ट येथे ध्यानी घेतली पाहिजे। एकंदरच श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथामध्ये काय माहिती आली आहे ती आपण आता पाहूया। ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाला अभिवादन केलेले आहे। त्यानंतर शिव व पार्वती यांचा देखील आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे। गागा भट्टांच्या आगमनानंतर शिव भार्या काशीबाई यांचे निधन झाले। शिवाय प्रतापराव गुजर हे नेसरीच्या लढाईत मारले गेले होते। अशा वेळी भार्गव क्षेत्री भार्गवास प्रसन्न करण्यासाठी बरेच द्रव्य खर्च करून शिवाजी महाराज रायगडावर परत आले। मग राज्याभिषेकाच्या अनुषंगाने महाराजांनी गोदान व द्रव्यदान केले। त्यात त्यांचा हेतू असा होता की पूर्वी घडलेल्या ज्ञात किंवा अज्ञात पापापासून आपली मुक्ती व्हावी। राज्याभिषेकाच्या विधीस प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आकाशातून एक उल्का पडली, पण त्यायोगे काही अशुभ घडू नये म्हणून निशलपुरीने आपल्या मंत्र सामर्थ्याचा उपयोग केला। सिंहासनावर बसण्यापूर्वी सिंहासनाला बळी देण्यात आला नव्हता। राज्याभिषेकावेळी गडाच्या शिरकाई भवानीची पूजा झाली नव्हती। कोकणाचा भार्गवराम याचीही पूजा बांधण्यात आली नव्हती। सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्रविद्येचा आश्रय घेण्यात आला नव्हता। गडाच्या महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या देवतांचे पूजन झाले नव्हते। भूतपिशाच्यांना संतुष्ट करण्यात आले नाही। त्यांनी आणखीन काही घटना यामध्ये नमूद करून ठेवल्या आहेत। सिंहासन रोहणाच्या वेळी चालत असताना संभाजी महाराजांच्या मस्तकावरून 2 मोती ओघळले। शिवाजी महाराजांजवळील कट्यार म्यानबद्ध नाही असंही त्यांना आढळून आले। राज्याभिषेकानंतरच्या मिरवणुकीच्या रथात महाराज चढत असताना रथाचा आस वाकला, म्हणून महाराजांनी गजारूढ होऊन म्हणजेच हत्तीवर स्वार होऊन मिरवणूक पूर्ण केली। धनुष्याची प्रचंडता ओढत असताना महाराजांच्या बोटातील अंगठी गळून पडली, पण ती पुन्हा मिळाली। एकंदरच ही सगळी अपशकुनी झाल्यावर निशलपुरी गोसावी शिवाजी महाराजांना येऊन भेटले। त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले, हे राजा, राज्याभिषेक झाल्यापासून 13व्या, 22व्या, 55व्या आणि 65व्या दिवशी अशुभ किंवा खेददायक गोष्टी घडतील, तेव्हा याचे त्वरित निवारण करायला हवे। शिवाजी महाराजांनी प्रथम या गोष्टीकडे दुर्लक्षित केले, पण निशलपुरी गोसावी निघून गेल्यानंतर 13व्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब मरण पावल्या। तिथून पुढे काही दिवसांनी म्हणजेच राज्याभिषेकानंतर 22व्या दिवशी रायगडावर एक हत्ती निधन पावला। आणखी असले अजून काही प्रकार घडल्यावर महाराजांनी निशलपुरींना बोलावून घेतले।